महाराष्ट्रासाठी खरं तर ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली असा क्षण आहे, कारण महाराष्ट्रातल्या 12 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आता समाविष्ट झालेले आहेत। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी या किल्ल्यांचा यात समावेश आहे। पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गचाही यामध्ये समावेश आहे। विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या किल्ल्यांचा सुद्धा यात समावेश आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही बातमी आहे। महाराष्ट्रासाठी 12 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे। निश्चितच अजिंक्य, फक्त महाराष्ट्रातील शिवभक्त आणि शिवप्रेमींसाठीच नव्हे तर प्रत्येक जगभरातील मराठी माणसासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। कारण युनेस्कोने आता महाराजांनी उभारलेल्या आणि टिकवलेल्या या 12 किल्ल्यांच्या यादींना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। थोड्या वेळापूर्वीच या वृत्तावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि हा एकंदरीत टप्पा गाठण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्यांचं आभार प्रदर्शन करणारं ट्विटही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। विशेष करून सांस्कृतिक कार्यमंत्री आपले पूर्वीचे जे होते सुधीर मुनगंटीवार त्यांनी एकंदरीत मी काही क्षणांसाठी थांबवतो, तुम्हाला पुन्हा एकदा येईन मी आपल्याकडे। आशिष शेलार यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण ही प्रतिक्रिया पाहूया। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं, युद्धनीतीचं, रणनीतीचं, सामर्थ्याचं एका अर्थाने प्रत्यक्ष रूप म्हणजे आपले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची शौर्यगाथा करणारे आज जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं। भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिस मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं। तर आशिष शेलार नेमकं काय म्हणाले आपण पाहिलं आणि ऐकलं। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण बोला, आपण मगाशी आपला मुद्दा पूर्ण करत होता। निश्चितच, कारण अजिंक्य ही अभिमानाची बाब आहे आणि विशेष आपण आभार मानायला हवेत ते माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवात केली आणि दुसरे महत्वाचे म्हणजे आशिष शेलार ज्यांनी एकंदरीत या संदर्भात संपूर्ण पाठपुरावा केला। स्वतः आपले राजदूत असतील विशाल शर्मा त्यांच्याबरोबर जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली, त्यांना संपूर्ण तांत्रिक जे सादरीकरण होतं ते केलं आणि त्याच्यावरती आता कुठेतरी युनेस्कोने शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळतं। विकास खारगे अर्थातच मोठे IAS अधिकारी आहेत ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केलेला होता आणि याचा दुसरा सर्वात मोठा फायदा आता जो अजिंक्य होणार आहे तो म्हणजे युनेस्कोच्या यादीत गेल्यामुळे जगभरातील जे विदेशी पर्यटक आहेत ते आता या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी येतील आणि त्यांच्यामुळे कुठेतरी एक परकीय चलन सुद्धा महाराष्ट्राला मिळेल। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्य असेल, केंद्र शासन असेल, इतकंच नाही तर स्वतः युनेस्कोही या किल्ल्यांचं महत्व टिकवून ठेवण्यासाठी आता आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ शकतो। त्यांचं पावित्र्य जपण्यासाठी जे शिवभक्त सातत्याने प्रयत्न करत होते त्यांनाही यामुळे मदत होणार आहे। अगदी खरं आहे। चेतन, तुम्ही या संदर्भात अपडेट देतच राहा। काही क्षणांच्या नंतर मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे। मात्र अत्यंत अभिमानास्पद, गौरवशाली असा हा क्षण प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी, कारण महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि तामिळनाडूचा 1 असे एकूण 12 किल्ले जे आहेत ते आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशभरातल्या, जगभरातल्या मराठी जनांसाठी। राज्यातील किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे। पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी या किल्ल्यांचा या यादीमध्ये समावेश आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही बातमी खरं तर सर्वांसाठीच, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी ही बातमी आहे। You have the floor for a brief 2-minute statement. Thank you.
Thank you, Mr. Chair. Of India on the World Heritage List under Agenda Item 8B.16. This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural excellence shaped by the rugged landscapes of the Sahyadris and the indomitable spirit of the Maratha polity. तर ज्या वेळेला हा सगळा क्षण समोर आलेला होता, ज्या वेळेला या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये, त्यावेळेला भारतातर्फे जी भूमिका मांडली गेली ती सुद्धा आपण आत्ताच काही वेळापूर्वी पाहिली. अत्यंत महत्त्वाचा, अभिमानास्पद, गौरवशाली असा क्षण देशभरातल्या, जगभरातल्या, महाराष्ट्रातल्या मराठी जनांसाठी. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काही वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया देखील दिलेली होती. ते नेमकं काय म्हणाले होते हे आपण ऐकलं देखील होतं. संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा हा क्षण आहेच. मात्र आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या सगळ्या किल्ल्यांचा समावेश झाल्यानंतर केवळ देशातल्याच नाही तर जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण हे किल्ले आधीपासूनच होते, मात्र आता जो ओघ आहे पर्यटकांचा तो आणखी वाढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास किल्ल्यांच्या माध्यमातून सातत्यानं सर्वांना समजावा यासाठी प्रत्येक मराठी जनाचा प्रयत्न असतो. तो उद्देश या एका गोष्टीमुळे आणखी सफल होणार आहे. आपल्या सोबत सध्या विश्वास पाटील सर आहेत. सर, खूप मोठी आणि ऐतिहासिक अशी ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि जगभरातल्या मराठी जनांसाठी शिवरायांचे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया. ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे की शिवबांची कहाणी ही आता खऱ्या अर्थी जगाच्या पुढे आणि जगाच्या नकाशावर आणि तीही अशा यादीमध्ये जावी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक शिवप्रेमी म्हणून मला मनापासून खूप आनंद वाटतो की एवढी मोठी घटना घडलेली आहे. कारण खरं म्हटलं तर ही गोष्ट आधीच व्हायला पाहिजे होती. जगातली इतर पर्यटन स्थळ पाहताना आम्हाला नेहमी या किल्ल्यांची आठवण यायची आणि आता त्या यादीमध्ये आणि जगभर प्रवास करणारे, इतिहास शोधणारे आणि पर्यटनातले जे बहादर लोक असतील, संशोधक असतील, त्या विविध लोकांचं लक्ष आपोआप अधिक सखोलपणे या किल्ल्यांकडे जाईल असं मला वाटतं. अगदी खरंय सर. सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या मंत्री आशिष शेलार देखील आहेत. आशिषजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. खूप महत्त्वाचा, मोठा, ऐतिहासिक हा क्षण फक्त महाराष्ट्रातल्याच मराठी जनांसाठी नाही तर संपूर्ण जगभरातल्या मराठी जनांसाठी. आणि खास करून आपण आणि सुधीर मुनगंटीवार आणि इतर जे अधिकारी आहेत आपले, त्यांनी जे परिश्रम घेतले, मेहनत घेतली या सगळ्यासाठी, सरकारनं जी मेहनत घेतली त्याचंच हे फळ आहे असं म्हणायला लागेल. आपली या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया. सगळ्यात पहिलं तर मी समस्त शिवप्रेमी आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील नागरिकांचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांचं स्वप्न, ऐतिहासिक एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना याची डोळा पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थानं यासाठीचे प्रयत्न सगळ्या महाराष्ट्राच्या असलेल्या सदिच्छांमुळे पूर्ण झालं. पण मला इथे सांगायला आवडेल की जवळजवळ आपल्याला माहिती आहे एकच प्रस्ताव वर्ल्ड युनेस्कोच्या समितीसमोर देशातून जातो. प्रत्येक राज्यातून प्रस्ताव येत असतात आणि प्रत्येक राज्यातून त्यांच्याकडे असलेल्या स्थळं, ठिकाणं आणि वास्तू या संबंधाचे प्रस्ताव येत असतात. पण भारत सरकारने, विशेषतः मोदी सरकारने आपल्याला महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यवादी इतिहासाच्या प्रस्तावाला प्राधान्य दिलं आणि आपला हा प्रस्ताव त्याच वेळेला तातडीने वर्ल्ड युनेस्कोमध्ये गेला. त्या गेल्यानंतरची पुढची लढाई जी होती त्या असलेल्या एक्सपर्ट्स, तज्ञांना सगळा ऐतिहासिक दस्तावेज
अन्य पद्धतीचा अभ्यास, इतिहासाच्या जाणकाऱ्या सगळ्या देण्याच्या वेगवेगळे रिपोर्ट्स, त्यातले आपल्याला केलेले अभ्यास, निबंध, प्रबंध आपण त्या ठिकाणी केले. आपण अधिकारी तज्ञ नेमून त्या ठिकाणी आपली केस योग्य मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचीच ताकद जी आहेच ती मांडण्याचं कार्य आपण केलं. त्यानंतर आयकॉमॉस नावाच्या ऍडवायझरी कमिटीने त्याच्यावर पुन्हा बैठक लागल्यावर मी स्वतः तिकडे गेलो. त्याआधी सुधीर भाऊंनी तो प्रस्ताव त्या ठिकाणी नेला आणि मग आयकॉमॉसच्या नंतर सुद्धा आपण 1% त्या ठिकाणी धोका पत्करला नाही. आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी सगळ्या राष्ट्रांचे राजदूत यांच्याशी भारतात आणि तिथे संपर्क करून आणि मग प्रधानमंत्री कार्यालयाने सुद्धा या सगळ्या विषयाची इत्थंभूत माहिती जगभरातल्या 21 देशांना पोहोचवून आज तो क्षण आला की सामर्थ्यशाली आपला इतिहास त्याला मानांकन आता मिळालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले जागतिक वारसा म्हणून मानांकन त्याला मिळालं. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. नक्कीच. आशिषजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं या गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये व्हावा यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न गेले काही वर्ष केलेले होते, त्याचीच ही परिणती आहे. शिवरायांचे हे किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.